की लोह आणि पोलाद उद्योगांचं स्थान कुठेहून कुठे चाललं, कच्च्या मालाच्या स्रोतापासून दूरच्या स्थानांवर चाललंय. क्लिअर? काय स्पष्ट करायचं आहे? त्यांची कारण स्पष्ट करायची आहेत. गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. आपण प्रामुख्याने 3 लोकेशन सांगितली होती. वन इज रॉ मटेरियल बेस्ड, अनदर इज एक्सपोर्ट बेस्ड, आणि तिसरं लोकेशन काय होतं? मार्केट बेस्ड. मार्केट जवळ काय आहे? मार्केट जवळ मिनी स्टील प्लांट आहे. क्लिअर? एक्सपोर्ट बेस्ड लोकेशन कुठे आहे? पोर्ट जवळ. ट्रेडिशनल लोकेशन्स काय होते? रॉ मटेरियल जवळ, कच्चा माल. क्लिअर? नाउ 2 पद्धतीने इंट्रोडक्शन होऊ शकतं. जेव्हा शिकवलं होतं तेव्हाच सांगितलं होतं की करंट अफेअर्सचा डेटा शोधा, हुडकून काढा. राईट? एक कंपनी सांगितली होती. कंपनी इज वेदांता. वेदांताचा नवा प्लांट होऊ घातलाय आयर्न अँड स्टील इंडस्ट्री. कुठं? हेच सांगितलं. वेदांता कुठे जमीन शोधत आहे? बिहारच्या आसपास. ठीक आहे. अजूनही होमवर्क मध्येच ठेवतो याला. क्लिअर? सो वन वे करंट अफेअर्स मधून तुम्ही सांगा की नवीन प्लांटचे जे इन्स्टॉलेशन्स आहे ते कुठे होत आहेत. क्लिअर? किंवा बेटर वे हे सांगा की बघा, पारंपरिकरित्या भारतामध्ये जमशेदपूर किंवा इतर छोटा नागपूरच्या पठारावरील काही महत्वाचे क्षेत्र होते जिथे लोह व पोलाद उद्योग आढळतो, पण अलीकडेच डोलवी असेल, विशाखापट्टणम असेल, अशा प्रकारची लोह व पोलाद उद्योगाची स्थानं उदयास आली आहे. कंटेक्च्युअल. ठीक आहे. नाउ मी डोलवीचा जास्त उल्लेख करील कारण की मला जे उत्तर आहे महाराष्ट्राच्या संदर्भात दाखवायचं आहे. राईट? मग विचारलं काय की रॉ मटेरियल बेस्ड पासून कुठे चाललेत? इतरत्र चालले. ठीक आहे. तर पहिलं सब हेडिंग काय आहे? पहिलं सब हेडिंग आहे न्यू लोकेशन, नवी स्थानं. सांगा ही नवी स्थानं कोणकोणती आहेत. या नवीन स्थानांमध्ये मेन्शन करा की नवीन स्थानं जी आहेत ती काय आहेत? निर्यात आधारित आहेत, एक्सपोर्ट बेस्ड आहेत, किंवा नवीन स्थानं कोणती आहेत? मार्केट बेस्ड आहेत. उदाहरणासह स्पष्ट करा. राईट? विशाखापट्टणम, डोलवी ही कशाची उदाहरणं आहेत? एक्सपोर्ट ओरिएंटेड. राईट? त्यानंतर हे सांगा की जालन्यासारखी मिनी स्टील प्लांट्स डेव्हलप झालेले आहेत. मिनी स्टील प्लांटचे सेंटर्स, क्लस्टरिंग तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं. स्क्रॅप मेटल इंडस्ट्री आहे मोठ्या प्रमाणात. राईट? मग कारण सांगायची आहे, कॉजेस. असं का होतंय? तर असं होण्यामागे तुम्हाला 2 कारणं द्यायची आहेत. राईट? 2 कारणं कोणती आहे? पहिलं कारण आहे स्ट्रक्चरल रिझन, संरचनात्मक कारणं काही आहेत, आणि दुसरी कारणं असतील बाजारपेठेची. राईट? जर मला संरचनात्मक कारण किंवा स्ट्रक्चरल रिझन द्यायचं आहे, सो मी या ठिकाणी सांगणार की बघा, एकतर तुमचा जो इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे, राईट, एकत्रित पोलाद संयंत्र, इंटिग्रेटेड स्टील प्लांट, असंच म्हटलं होतं ना, एकीकृत किंवा एकत्रित पोलाद संयंत्र. याची पारंपरिक स्थानं जी आपल्याला आढळतात ती कुठे आढळतात? कच्च्या मालाजवळ. पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की याची जी काही गुंतवणूक आहे खूप जास्त आहे. तिथे मी तुम्हाला आकडा पण सांगितला, 1 टन कॅपॅसिटीचा जर आयर्न अँड स्टील युनिट लावायचं असेल तुम्हाला तर 60,000 कोटीचा खर्च आहे. वेदांता इज सपोज टू स्पेंड 2 लाख करोड रुपीज नवीन प्रोजेक्टवर. आहे लिहून? बरोबर? नाउ अंडरस्टँड की एवढी गुंतवणूक शक्य नाहीये, आणि जर एवढी गुंतवणूक शक्य नाहीये तर मग याचा पर्याय काय निघाला? याचा पर्याय निघाला तो म्हणजे मिनी स्टील प्लांट. आणि हे जे मिनी स्टील प्लांट आहेत, लघु पोलाद संयंत्र आहेत, हे तुम्हाला प्रादेशिक स्तरावर आढळतात. गॉट द पॉइंट एव्हरीवन? ठीक आहे. हे काय झालं? संरचनात्मक कारण झालं. क्लिअर? त्यानंतर दुसरं एक कारण आपल्याला दिसून येतं ते म्हणजे बाजारपेठेचं. भारतामध्ये जे काही कन्झम्पशन होत आहे, भारतामध्ये पोलादाचा जो काय होतोय, खप होतोय, तो तर आहेच, पण प्रामुख्याने
मोठ्या प्रमाणात भारताने निर्यात करणं सुरू केलंय, राईट. आणि या निर्यातीसाठी आपल्याला काय दिसून येतं की जपान असेल, कोरिया असेल, ही काय उत्तम स्थान आहे. आणि जर कुठलाही निर्यात आधारित उद्योग स्थापित करणं अपेक्षित असेल तर हा निर्यात आधारित उद्योग चांगल्याने कुठे स्थापित होऊ शकतो? बंदरांजवळ. क्लिअर. पण मग कोणतीही बंदरं घेतोय का? नाही. अशा बंदरांची स्थानं घेतोय ज्या ठिकाणी सहज लोह व लोह खनिजाच्या कच्च्या मालाची उपलब्धता असेल. क्लिअर. किंवा कुठून तरी जवळपासून लोह खनिजाचा उपलब्धता असेल. तो डायरेक्टली रॉ मटेरियलचं लोकेशन नाहीये, पण जवळपास रॉ मटेरियल कुठेतरी उपलब्ध आहे. मग इथे विरोधाभास पण आहे. प्रश्न काय म्हणतोय की रॉ मटेरियल पासून तुम्ही दूर चालला, पण कम्प्लिटली दूर चाललो का? नाही, राईट. काही प्रमाणात रॉ मटेरियल तुम्हाला तिथे जवळपास मिळालं सुद्धा पाहिजे. उदाहरणार्थ डोल्बीचं तुम्ही उदाहरण देऊ शकता, विशाखापट्टणमचं उदाहरण देऊ शकता, आणखी असे प्लांट शोधा आहेत. मँगलोर जवळ तुम्हाला एक प्लांट दिसेल. क्लिअर. वैजाग विशाखापट्टणमच ना? हा, क्लिअर. कारण लक्षात आली असं का होतंय? क्लिअर. परिणाम विचारले आहेत का? नाही. थोडक्यात परिणाम सांगा. परिणाम काय? लोह व पोलाद उद्योगाचं काय होताना दिसतंय? विकेंद्रीकरण. आणि या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेतून प्रादेशिक विकास घडून येतोय. प्रादेशिक विकासाची चर्चा करा, ज्यामध्ये तुम्ही हे सांगणार की जालन्यासारखे प्रादेशिक स्तरावरची मोठी स्टील इंडस्ट्री विकसित झालेली आहे. क्लिअर. बट दॅट इज नॉट अ मेजर इश्यू. ठीक आहे. मी तुम्हाला जेव्हा हे इश्यूज सांगतोय, क्लिअर, तर प्रत्येकच ठिकाणी ट्रायबल वगैरे इश्यूज आहेत आणि ते आजच नाही आहेत, ते पूर्वीपासून आहे, राईट. ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आज खूप कमी आहे, पूर्वी फार जास्त होता, राईट. पण मॉडर्न डे डेव्हलपमेंट जी आहे आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीची, ही मॉडर्न डे डेव्हलपमेंट प्रामुख्याने कशाने येत आहे? स्ट्रक्चरल रिझन आणि मार्केट रिझन्स, त्याच्यामुळे शिफ्ट झाली आहे इंडस्ट्री. नकाशा ड्रॉ करा, नकाशावर नवीन स्थानं दाखवा, पारंपरिक स्थानं पण दाखवा, नकाशावर नवीन स्थानं. हा तुलनात्मक नकाशा असेल. गेटिंग माय पॉइंट, राईट. नाही, एकाच मॅपमध्ये दोन गोष्टी दाखवायच्या. जोपर्यंत तुम्ही जुनी स्थानं कोणती आहे हे दाखवत नाही तोपर्यंत तुमच्या नवीन स्थानांना त्या ठिकाणी महत्व नाहीये. क्लिअर. कन्क्लुजन. परिणाम सांगितलाय, दॅट इटसेल्फ कॅन बी युज्ड ॲज कन्क्लुजन.